आपल्या भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला श्री म्हटले गेले. श्री म्हणजे मांगल्य आणि लक्ष्मी. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनासोबतच मांगल्याच्या प्रतीकाचीही पूजा केली जाते. बहुतांश प्रतीके समुद्रमंथनातून निघाली आहेत. आज जाणून घेऊया काय आहे लक्ष्मीची व्यापक व्याख्या आणि पूजेतील शुभ प्रतीकांचे महत्त्व. मी अर्चना स्वागत करते आहे तुमचे नमो संभवामी या चॅनलमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा होऊ शकेल. कमळ, कळश, हत्ती, शंख अशा अनेक गोष्टींनी दिवाळीचे पूजेत विशेष महत्त्व आहे. ही शुभांची प्रतीके आहेत. समुद्रमंथनातून सत्ययुगात या गोष्टी लक्ष्मीसोबत प्रगट झाल्या. त्यामुळे या प्रतीकांशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते. ती जीवनाची पूर्णता, शुभ आणि समृद्धीसह प्रकट करतात, कारण त्यांचे मानसिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. यापैकी काही प्रतीकांशिवाय आपले कोणतेही धार्मिक विधी व उत्सव पूर्ण होत नाही. लक्ष्मीशी निगडीत श्रीयंत्र व घुबड हेही खूप महत्त्वाचे आहे. ते समुद्रमंथनातून निघाले नाही, पण त्याशिवाय लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते. हत्ती बुद्धिमत्ता, स्मृती आणि सकारात्मकतेचे प्रतीक. समुद्रमंथन लक्ष्मी देवी जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिचे वाहन पांढरा हत्ती तिच्यासोबत आला. या हत्तीमध्ये आकाशात उडण्याची क्षमता होती. म्हणून अष्टलक्ष्मीमध्ये समाविष्ट तिच्या रूपापैकी एक म्हणजे गजलक्ष्मी. ती म्हणजे गज म्हणजे हत्तीवर स्वार आहे. दिवाळीला लक्ष्मीपूजनामध्ये पूजा करण्यासाठी चांदी, सोने किंवा मातीच्या हत्तीच्या मूर्तीही ठेवल्या जातात. हे सकारात्मकता, स्मृती, बुद्धिमत्ता आणि चैतन्य दर्शवते. पैसे कमावण्यामध्ये ते तर्काचे प्रतीक. शंख, पाचजन्य शंख याला लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंख हे चंद्र आणि सूर्याचे एकच रूप आहे. मध्यभागी वरून, मागे ब्रह्मा आणि समोर गंगा व सरस्वती राहतात. सागर मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी आणि पाचजन्य शंख सागरातून निघाले. शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. लक्ष्मीच्या मूर्तीवर शंखाने पाणी किंवा पंचामृताचा अभिषेक केल्यास ती लवकर प्रसन्न होते. शिवलिंग आणि कृष्णालाही शंखाने अभिषेक केला जातो. शंख हे मौन आणि शांतीचे प्रतीक आहे. पारिजाताची फुले पृथ्वीवर पडूनही देवीला अर्पण केली जातात. लक्ष्मीला पारिजाताची फुले आवडतात. त्याला हरसिंगारे असेही म्हणतात. समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीसोबत हे झाडही प्रकट झाले. देवराज इंद्राने ते स्वर्गात लावले आणि नंतर ते पृथ्वीवर आणले. पारिजाताची फुले नारळावर ठेवून लक्ष्मीला अर्पण केल्यास ती प्रसन्न होते. विशेष म्हणजे पारिजाताची फुले झाडावर पडल्यानंतरही देवीला अर्पण करता येतात. इतर सर्व फुले झाडे किंवा रोपावरून तोडल्यानंतरच देवीला अर्पण करता येतात. कलश, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवी यात समाविष्ट आहेत. समुद्र मंथनातून धन्वंतरी बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात अमृत कलश होता. त्यामुळे दिवाळीसह सर्व पूजा कलशाच्या स्थापनेने सुरू होतात. कलशाच्या मुखाशी ब्रह्मा, कंठात शंकर आणि मुळाशी विष्णू वास करतात. सर्व देवी देवता कलशात स्थापन होऊन शुभ कार्य करतात. दिवाळीला कलशात पाणी भरून आणि खाली पैसे व धान्य ठेवून पूजा केली जाते. पूजेनंतर स्थिर स्थायी समृद्धीसाठी प्रत्येक खोलीत पाणी व अक्षता टाकल्या जातात. कमळ, संपत्ती, वैभवासह शुद्ध बुद्धिमत्तेचाही त्यात वास असतो. पद्य व इतर पुराणामध्ये कमळाची स्तुती करण्यात आली आहे. चैत्र सप्तमीला कमळ सप्तमी असेही म्हणतात. विष्णूच्या 4 पैकी एका हातात कमळ आहे. लक्ष्मी कमळावर विराजमान आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला पूजेत कमळही अर्पण केले जाते. कमळ वैभवाचे प्रतीक आहे. लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण केल्याने मन शुद्ध होते व आर्थिक लाभही होतो. ब्रह्मा पद्मासनात विष्णूच्या नाभीतून बाहेर पडलेल्या दोरीवरील कमळावर विराजमान आहेत. गोमती चक्र हे पैशाशी संबंधित समस्या दूर करते. गोमती चक्र हे शिंपल्यासारखे पांढरे आहे. असे मानले जाते की हे चक्र भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र आहे. ते नकारात्मक शक्तींना दूर करते. पूजेच्या वेळी हे चक्र देवी लक्ष्मीजवळ ठेवण्याची परंपरा आहे. पूजा संपल्यानंतर ते लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवले जाते. असे मानले जाते की यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. चक्र हे जीवनाच्या गतीचे प्रतीक आहे. गतिशीलतेने संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते. श्रीयंत्र हे आपल्या शरीराची रचना आणि ऊर्जेचे प्रतिरूप आहे. श्रीयंत्र शरीर रचना, ऊर्जा व चक्रे दर्शवणारे सर्किट आहे. श्रीयंत्रात श्री लक्ष्मीचा कायम वास असल्याचे मानले जाते. दुर्गा सप्तशतीनुसार याची पूजा केल्यावर आदिदेव सुख, भोग व स्वर्ग देते. श्रीयंत्राच्या स्थापनेचा शुभ दिवस म्हणजे दिवाळी. दिवाळीत सोने, चांदी, पितळ, तांबे याचे श्रीयंत्र खरेदी करून त्याची पूजा करण्याचे महत्त्व आहे. लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची स्थापना केली जाते. घुबड अंधारात पाहू शकते म्हणून लक्ष्मीचे वाहन आहे. दिवाळीच्या रात्री घुबड दिसणे ही लक्ष्मीच्या आगमनाची सूचना मानली जाते. कथा अशी आहे की लक्ष्मीला वाहन निवडण्यास सांगितले गेले तेव्हा ती म्हणाली, मी पृथ्वीवर येईन तेव्हा जो पशु, पक्षी किंवा प्राणी सर्वप्रथम माझ्यापर्यंत येईल ते माझे वाहन असेल. लक्ष्मी अमावास्येच्या रात्री आली तेव्हा घुबड आधी आले, कारण ते अंधारातही पाहण्याची त्याची विशेष क्षमता आहे. म्हणून देवी लक्ष्मीचे वाहन हे घुबड आहे. लक्ष्मी म्हणजे सुख, आपुलकी व आदरासह येणारी समृद्धी. भारतीय वैदिक परंपरेत लक्ष्मीचा अर्थ फक्त संपत्ती असा नाही आहे. पैशातून मिळणारा आनंदही असतो. ऋग्वेदात लक्ष्मीला श्री म्हटले आहे. श्री सूक्तात लक्ष्मीची पूजा आहे. त्याच्या पहिल्या श्लोकात तिला हिरण्यवर्णी हिरणी सुवर्ण राजस्त्र जाम असे म्हटले आहे. म्हणजेच जी सोनेरी रंगाची, सुंदर आणि सोन्या चांदीच्या माळांनी सजलेली आहे. तिला बाह्य व अंतरंग दारिद्र्य दूर करण्याची विनंती करण्यात आली आहे.
तिची कीर्तिमूर्ती तदातुमे म्हणजेच यश, नाव आणि कीर्ती देणारी देवी म्हणून पूजा केली जाते. वाच सत्यम शिमही म्हणजेच तिच्याकडून वाणीची सत्यता व सामर्थ्याची कामनाही केली जाते. लक्ष्मीमुळे बुद्धी आणि सिद्धीचा समन्वय साधला जातो. स्वर्गाच्या राजा इंद्रानेही लक्ष्मीची व्यापक व्याख्या सांगितली आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यांनी श्री महालक्ष्मी अष्टक रचले. याचा उल्लेख पद्मपुराणात आहे. त्याच्या 4थ्या आणि 5व्या श्लोकात त्यांनी लिहिले आहे, सिद्धिबुद्धी प्रदये देवी भक्तिमुक्ती प्रदायिनी, म्हणजे ती जी सिद्धी आणि बुद्धीबरोबरच मुक्ती देणारी आहे. इंद्र म्हणतात, लक्ष्मी ही बुद्धी व सिद्धी यांचा समन्वय आहे. बुद्धी आणि ज्ञानानेच मोक्ष मिळवणे शक्य आहे. चाणक्याने लक्ष्मीचा व्यापक अर्थ सांगितला आहे. चाणक्य म्हणाले, धर्माच्या रक्षणासाठी लक्ष्मी गरजेची आहे. कटासाठी पैसे वाचवणे गरजेचे असल्याने त्यांनी म्हटले आहे, सर्वात मोठी संपत्ती म्हणजे ज्ञान, कौशल्य. त्यांनी लिहिले आहे, कामधेनु गुणा विद्या ह काले फलदायिनी प्रवासे मातृसदृश्य विद्या गुप्त धनम स्मृतम, म्हणजे विद्येत कामधेनुसारखे गुण आहेत. वाईट काळातही फळ देते. प्रवासात आईसारखी असते व गुप्त संपत्ती होते. तुमच्याकडील विद्या हीच लक्ष्मी आहे. आद्य शंकराचार्यांनी सांगितले, तिन्ही देवीत लक्ष्मीचे रूप. त्यांनी लक्ष्मीच्या उपासनासाठी कनकधारा स्तोत्र रचले. त्यात त्यांनी लिहिले, गी देवतेती गरुडध्वज सुंदरीती शाकंभरी रीती शशिशेखर वल्लभीती सृष्टिस्थिती प्रलय केलुषी संस्थिताये तस्मे नमस्री भुवने के गुरस्तरुण्य. याचा अर्थ असा आहे की जगाच्या निर्मितीच्या वेळी लक्ष्मी सरस्वती होती. प्रलय झाला तेव्हा ती शाकंभरी दुर्गा म्हणून आली. ती नारायणाची पत्नी आहे. लक्ष्मी ही संपूर्ण आहे आणि ती आपल्याला संपूर्ण करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकेल. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. देवी लक्ष्मी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू.